ज्यांनी ज्यांनी मेडल घातले त्यांना माहिती आहे की त्याच्या मागे त्यांनी किती एफर्ट्स घातलेले. कारण ब्लॉकेजेस कमी करणं खरंच खूप सोपं नाही. ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी अख्खी जिभेला कंट्रोल करावा लागतो आणि अख्खा मन मारावं लागतो. लग्नात गेलं तर ताट पाहून वापस यावं लागते, म्हणजे जेवण न करता वापस येणं आणि आपलं जे डाएट फॉलो करणं खूप कठीण आहे. ते डाएट बॉक्स फॉलो करणं, पण तरी पण तुम्ही सगळ्यांनी ते फॉलो केलं आणि ते फॉलो करून तुम्ही तुमच्या बीपी, जसं आता मी इथे बीपीचे पेशंट सुद्धा पाहते की ज्यांनी बीपीची गोळी बंद करून सुद्धा त्यांना 2-2, 3-3 वर्ष झाले आणि त्यांना डबल सुरू करायची गरज नाही पडली. त्याच्या मागे कारण हे माधोभाग नाही आहे, त्याच्या मागे कारण ते स्वतः आहे की त्यांनी त्यांची लाईफस्टाईल अजून टिकून ठेवलेली आहे. अजून आपल्यामध्ये मी सुशीला गुडसंगे काकूंचं एक उदाहरण सांगते की ते 2019चे पेशंट, त्यांना इकोस्प्रिन सुरू होती, ग्लायकोमेट GP2 सुरू होती, इकोस्प्रिन, ग्लायकोमेट, टेल्मा 40 आणि एनझिड, म्हणजे या सगळं औषधी सुरू असताना सुद्धा ते इतके वैतागलेले होते. आणि आता सुद्धा ते विदाऊट, म्हणजे माधोबागची मेडिसिन सुद्धा बंद आहे, आयुर्वेदिक मेडिसिन सुद्धा बंद आहे, ॲलोपॅथी बंद आहे आणि नॉर्मल